नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे पॉलिटेक्निक वर्सेस 11-12. भरपूरशा पॅरेंट्स आणि स्टुडंट्सला हा डाऊट असतो की कोणता ऑप्शन बेटर राहणार आणि कन्फ्युजन पण असतं की पॉलिटेक्निक करायला पाहिजे की 11वी-12वी करायला पाहिजे. तर स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये डिस्कस करू. प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये डिस्कस करू तर थोडा व्हिडिओ लेंदी होऊ शकतो. तर शेवटपर्यंत बघा, जास्तच आपल्या फ्रेंड सर्कलसोबत शेअर करा आणि काही पण डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. फर्स्ट पॉईंट, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट बघा, मी पण पॉलिटेक्निक केलेलं आहे गव्हर्नमेंट कॉलेजमधनं, तर मी माझं पण ऑब्झर्वेशन व्यवस्थित पॉईंट वाईज एक्सप्लेन करेल. माईट बी थोडंसं तुम्हाला तिथे समजणार नाही, तो व्यवस्थित लक्ष द्या. कारण काय, भरपूरशा गोष्टी फ्युचरिस्टिक आहे की जेव्हा तुम्ही तो जर्नी कंप्लीट करता तेव्हा तुम्हाला समजतं तो रस्ता व्यवस्थित होता की नाही. मी स्वतः पॉलिटेक्निक करून इंजिनिअरिंग केलं आहे. माझ्यासोबत भरपूरसे माझे फ्रेंड्स आहेत ज्यांनी 11वी-12वी करून इंजिनिअरिंग केलं आहे. तर मी दोन्ही पण जर्नी व्यवस्थित बघितले. ऑब्झर्वेशन आहे, आता कोण आपल्या लाईफमध्ये काय करत आहे, कोणी कुठे स्ट्रगल फेस केलं, मी कुठे स्ट्रगल फेस केलं पर्सनल लेवलवर, हा सगळा जर्नी माहीत असल्यामुळे थोडं तुम्हाला ते पण गोष्टी मी एक्सप्लेन करेल. आणि थर्ड, जर या व्यतिरिक्त पण तुम्हाला काही डाऊट्स असेल, अजून पण कन्फ्युजन असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी तिथे सुद्धा तुमचे डाऊट्स क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल. भरपूर जास्त रिक्वेस्ट पॅरेंट्स आणि स्टुडंट्सकडनं येत होती आणि इव्हन मला पण माहीत आहे की हा सगळ्यात मोठं कन्फ्युजन असतं की कोणता ऑप्शन आपल्यासाठी बेटर आहे आणि हे सिलेक्ट करणं त्याच्यापेक्षा जास्त डिफिकल्ट आहे. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला मदत करेल आणि तुम्हाला एक चांगलं डिसिजन घेण्यामध्ये नेहमी आम्ही मदत करतच राहणार आहे. तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आपण एकदम बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत डिस्कस करू. फर्स्टली तर आपण कंपॅरिझन करूया की ड्युरेशन काय असतं, डिफिकल्टी लेवल काय, सगळ्या गोष्टी समजून घेऊ. त्यानंतर हे डिसिजन एवढं जास्त का मॅटर करतं, सोबतच तुम्हाला हे समजणं सुद्धा गरजेचं की व्हॉट इज पॉलिटेक्निक, व्हॉट इज 11-12. ते यावर डिटेल व्हिडिओज आहे अवेलेबल चॅनलवर, ते सुद्धा चेकआउट करू शकता. इथे सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करूनच देईल. त्यानंतर थोडंसं फोकस डिफरन्स समजून घेऊया आपण की 11वी-12वीमध्ये कशावर फोकस केलं जातं आणि पॉलिटेक्निकमध्ये कशावर फोकस केलं जातं. आणि देन सगळ्यात महत्त्वाचा पार्ट तो म्हणजे ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ पॉलिटेक्निक अँड 11-12 हे समजून घेऊया. आणि लास्टमध्ये मी तुम्हाला सांगेल की कोणतं ऑप्शन कोणासाठी व्यवस्थित असू शकतं. ते असतं ना की अरे हां, तुला हे आवडतं का, मग तू हे करायला पाहिजे, त्या पद्धतीचं स्ट्रेट फॉरवर्ड सजेशन पण मी करेलच. चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता यामध्ये बघा, आपण मोठामोठे म्हणजे मेजर कंपॅरिझन समजून घेऊया. ड्युरेशन जे आहे ते पॉलिटेक्निकचं 3 वर्षाचं आहे, 11वी-12वीचं हे 2 वर्षाचं असतं. लर्निंग टाईप बघा, पॉलिटेक्निक हे पूर्ण प्रॅक्टिकल बेस, वर्कशॉप, लॅब, इंटर्नशिप बेस आहे आणि 11वी-12वी हे मोस्टली थेरोटिकल बेस असतं. डिफिकल्टी लेवल, मला भरपूरदा स्टुडंट पण विचारतात सर पॉलिटेक्निक डिफिकल्ट आहे का. तर बघा, जर तुम्ही 11वी-12वी सोबत जर कम्पेअर करत असाल तर पॉलिटेक्निकचं जे डिफिकल्टी लेवल आहे ते मॉडरेट आहे. हां, ऑफकोर्स 11वी-12वी JEE नीट असो किंवा इव्हन 11-12 बोर्डसुद्धा असो, हे डिफिकल्ट आहे आय मीन पॉलिटेक्निकच्या कम्पॅरिझनमध्ये. करिअर स्टार्ट थोडं पॉलिटेक्निकमध्ये लवकर करिअर स्टार्ट होऊन जातं आणि 11-12मध्ये करिअर लेट स्टार्ट होते. हा पॉईंट म्हणजे नेमका काय की तुम्ही लगेच पॉलिटेक्निक सिलेक्ट केलं, तुम्हाला माहीत होऊन जातं की मी इंजिनिअरिंगच करणार आहे. पण 11वी-12वीमध्ये थोडंसं कन्फ्युजन अजून पण राहतं की 11वी-12वी नंतर आपल्याला काय करायचं आहे, तो पॉईंट आहे. फ्लेक्झिबिलिटी बघा, पॉलिटेक्निकमध्ये फ्लेक्झिबिलिटी फार कमी आहे. म्हणजे तुम्ही वन वेवर चालत आहे, तुम्ही एकदा पॉलिटेक्निक डिसाईड केलं, ब्रँच डिसाईड केलं की तुम्हाला मोस्टली तेच करावं लागणार आहे. पण 11-12मध्ये फ्लेक्झिबिलिटी खूप जास्त आहे, तुम्ही कोणत्याही करिअरकडे कधी पण जाऊ शकता. त्यानंतर हायर स्टडीज ऑफकोर्स लिमिटेड ऑप्शन आहे, मेनी ऑप्शन्स अवेलेबल राहील 11वी-12वी नंतर. जॉब लेवल पॉलिटेक्निकच्या बेसिसवर ज्युनियर लेवलवर मिळून जाईल. 11वी-12वीच्या बेसवर तर जॉब मिळणं खूप कठीण जातं, पण ऑफकोर्स ग्रॅज्युएशन करून तुम्हाला जॉब मिळू शकतं. फोकस इकडे स्किल्सवर राहतं, इकडे कन्सेप्ट्स आणि एक्झाम्सवर आहे. सॅलरी पॉलिटेक्निकच्या बेसिसवर पण लोअर आहे आणि मला विचाराल तर ऑफकोर्स 11वी-12वीच्या बेसिसवर पण जर करायला गेलं तर 7-8 हजारच्या वर कोणी जॉब देणार नाही. हां, ग्रॅज्युएशन नंतर मिळून जाईल. स्कोप इन गव्हर्नमेंट जॉब, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. पॉलिटेक्निकच्या बेसिसवर तुम्हाला खूप जास्त चान्सेस असतात गव्हर्नमेंट जॉबमध्ये मिळायला. कारण कसं आहे, ज्युनियर इंजिनिअरिंगच्या PWDमध्ये म्हणा, SSC JEEच्या एक्झाम्स निघतात, RTOमध्ये जागा निघतात, लोको पायलटच्या जागा निघतात. तर थोडं पॉलिटेक्निकच्या बेसिसवर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबचा स्कोप जास्त असतो आणि तिथे तुम्हाला फक्त पॉलिटेक्निकच्या स्टुडंटसोबतच कॉम्पीट करायचं आहे. 11वी-12वीच्या बेसिसवर तेवढ्या गव्हर्नमेंट जॉब्स निघणार नाही. ग्रुप Dच्या वगैरे जागा निघतात, त्या फार कमी रेल्वेमध्ये वगैरे, थोडं कमी चान्सेस आहे. स्कोप इन प्रायव्हेट जॉब तर ऑफकोर्स जास्त ऑप्शन्स आहे तुम्हाला आय मीन पॉलिटेक्निकच्या बेसिसवर. मी स्वतः पॉलिटेक्निकनंतर जॉब केला आहे बजाज ऑटोला आणि 11वी-12वीच्या बेसिसवर तुम्हाला प्रायव्हेटमध्ये किंवा कुठे पण जॉब मिळायचे चान्सेस फार कमी असते. कॅम्पस प्लेसमेंट पॉलिटेक्निकमध्ये होते. आमच्या वेळेस L&T, बजाज, सिएट, महिंद्रा भरपूरशा कंपन्या आल्या होत्या कॉलेजमध्ये. पण 11वी-12वीच्या बेसिसवर कॅम्पस प्लेसमेंटसारखं वगैरे काही नसतं. तर आय होप हे समजलं असेल तुम्हाला. वन बाय वन समोर जाऊया.
आता आपण करूया व्हाय दिस डिसिजन मॅटर्स. हेच डिसिजन लाईफमधले करिअरबद्दलचं कोणतं पण डिसिजन खूप जास्त मॅटर का करते, कारण त्याच्यामध्ये तुम्ही टाईम, एनर्जी, मनी, एफर्ट्स, इमोशनल अटॅचमेंट असो, हे सगळ्या गोष्टी तुमच्या पॅरेंटच्या इन्व्हॉल्व असतात. ते जर चुकलं तर मल्टिप्लाइड बाय 0 होऊन जाईल, म्हणून हे डिसिजन खूप जास्त मॅटर करतात. सोबतच हे डिसिजन अफेक्ट करते तुमच्या फक्त करिअर जर्नीमध्येच नाही, त्याच्यानंतर पण तुम्ही जे लाईफमध्ये जॉब करणार, ज्या पण अपॉर्च्युनिटीज होईल ह्या याच्या बेसिसवरच रिव्हील होणार आहे. त्यामुळे हे डिसिजन मॅटर करतात. आणि त्यानंतर अजून एक गोष्ट असतात ना, की तुम्ही मग नंतर समजा पॉलिटेक्निक केलं, 11वी-12वी केलं, देन तुम्ही रिव्हर्स गिअर घेत आहे, करिअर ऑप्शन्स फ्रिक्वेंटली शिफ्ट करत आहे, तर थोडा कॉन्फिडन्स, मोरल व्हॅल्यूज वगैरे किंवा या सगळ्या गोष्टींवर पण थोडा इफेक्ट होतो. कारण मी पण विद्यार्थ्यांशी बोलत राहतो, तुम्हाला समजतं की जेव्हा ते डिसिजन चेंज करतात तर फार जास्त कन्फ्युजिंग किंवा स्वतःवर सेल्फ डाऊट वगैरे घेतात. म्हणून लाईफमध्ये थोडा डिसिजन घेताना खूपदा विचार करायचा आणि एकदा डिसिजन घेतला तर त्या डिसिजनला सिंगल माइंडेडली फॉलो करायचं. तर म्हणून हा डिसिजन हाच नाही, प्रत्येक डिसिजन खूप जास्त मॅटर करतं. त्यानंतर आता आपण समजून घ्या की पॉलिटेक्निक काय असते, 11वी-12वी काय असते ब्रीफमध्ये. यावर डिटेल व्हिडिओज अवेलेबल आहे, तुम्ही चेकआउट करू शकता. पॉलिटेक्निक एक 3 वर्षाचा टेक्निकल डिप्लोमा कोर्स आहे, जो मेजरली प्रॅक्टिकल किंवा इंडस्ट्री स्किल्सवर फोकस करतं आणि ब्रँच बेस आहे. म्हणजे पॉलिटेक्निकमध्ये जेव्हा तुम्ही ॲडमिशन घेता तेव्हाच तुम्हाला ब्रँच सिलेक्ट करावं लागते. कुठे कुठे पॅरेंट्सला हे पण डाऊट असते की पॉलिटेक्निक हे प्लेन असतं आणि इंजिनिअरिंगमध्ये ब्रँच सिलेक्ट करावं लागते. बिलकुल नाही, तुम्हाला पॉलिटेक्निकमध्येच ब्रँच सिलेक्ट करावं लागते की तुम्हाला कशामध्ये डिप्लोमा करायचा आहे. सोबतच हा मेजरली प्रॅक्टिकल किंवा स्किल्स बेसिसवर असल्यामुळे याच्यामध्ये वर्कशॉप्स, लॅब्स, इंटर्नशिप्स, इंडस्ट्री प्रोजेक्ट्स, फायनल इयर प्रोजेक्ट्स या सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व असतात. आणि पॉलिटेक्निक करून तुम्हाला इंजिनिअरिंगला डायरेक्ट सेकंडरीला ॲडमिशन मिळते. तर आय होप पॉलिटेक्निक समजलं असेल. आता 11वी-12वी काय असते, 11वी-12वी हा 2 इयर अकॅडमिक कोर्स आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या स्ट्रीम्स आहे, सायन्स, आर्ट्स, कॉमर्स. ज्या पण स्ट्रीममध्ये तुम्ही ॲडमिशन घेतात त्या स्ट्रीमचे रिलेटेबल सब्जेक्ट्स तुम्हाला लर्न करावं लागतात. लाईक तुम्ही PCB घेतलं तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायो. आर्ट जर घेतलं तर पॉलिटिकल सायन्स, देन इंग्लिश वगैरे जे पण सब्जेक्ट्स राहणार ते तुम्हाला लर्न करावं लागतात. आणि हे जे 11वी-12वी असते हे मेजरली फोकस असते तुमच्या एक्झाम्सवर. म्हणजे फक्त 11वी-12वी केले आणि 12वीमध्ये चांगले पर्सेंटेज मिळाले याचा अर्थ आपल्याला चांगला कॉलेज मिळते का? नाही. तुम्हाला 12वीमध्ये कोणते ना कोणते कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यावं लागते आणि त्या एक्झामच्या बेसिसवर तुम्हाला कॉलेजेस मिळतात. मग त्याच्यामध्ये एक्झामचे पण 2 टाईप्स आहेत. स्टेट लेवल एक्झाम्स होतात, नॅशनल लेवल एक्झाम्स होतात. आणि तुम्ही त्या एक्झाम चांगल्या रँकनी जर पास आउट झाले तर फॉर शुअर तुम्हाला एक चांगलं कॉलेज मिळतं. पण पूर्ण 11वी-12वी हे थेरी बेस किंवा मोस्टली एक्झाम बेस असते, एवढं लक्षात असू द्या. इथे कुठे पण इंटर्नशिप्स, वर्कशॉप्स, लॅब्स तेवढ्या इन्व्हॉल्व नाही राहत. आय होप समजलं असेल. आता आपण समजून घ्या ड्युरेशनला. तुम्हाला माहिती आहे तरी सुद्धा हा पॉईंट बिलकुल क्लिअर करतो, कारण खूपदा पॅरेंट्स आणि स्टुडंटला वाटते की पॉलीनंतर तर इंजिनिअरिंग 3च वर्षाचं असतं. त्याचा अर्थ कमी वेळ लागतो का सर पॉलिटेक्निकच्या बेसिसवर? बिलकुल नाही. पॉलिटेक्निक 3 वर्षाचं, इंजिनिअरिंग 3 वर्षाचं, तर टोटल झाले 6 वर्ष. तसंच 12वी 2 वर्षाचं आणि इंजिनिअरिंग 4 वर्षाचं, तर किती वर्ष झाले? 6 वर्ष. तर कोणत्या पण वे आउटनी जा, तुम्हाला इंजिनिअरिंग कंप्लीट करायला प्रॉपर 6 इयर्स लागणार. आलं लक्षात? आय होप समजत असेल. आता फोकस डिफरन्स आपण समजून घ्या. तर पॉलिटेक्निकचा फोकस कुठं असते, 11वी-12वीचा फोकस कुठं असतं. तर आता 11वी-12वीचा जो पूर्ण फोकस आहे तो तुमचा थेरॉटिकल बेस आहे, न्यूमेरिकल बेस आहे, एक्झाम बेस आहे. जशा की CET, JEE, नीट, NDA, IP-MAT, CLAT या सगळ्या एक्झाम्सवर तुम्ही फोकस करतात. इथे कुठे पण प्रॅक्टिकल, इंटर्नशिप्स, वर्कशॉप्स वगैरे सगळ्या गोष्टी येत नाही. आणि पॉलिटेक्निक जर बघितलं ते ब्रँच बेस आहे. जे पण ब्रँच सिलेक्ट करणार त्याच्यामध्ये मग तुमचे वर्कशॉप, लॅब्स, प्रॅक्टिकल या सगळ्या गोष्टी आल्या. आणि सोबतच पॉलिटेक्निक हा डिप्लोमा कोर्स आहे, तर त्याच्यानंतर तुम्हाला कॅम्पस प्लेसमेंट वगैरे सारख्या गोष्टींना पण फेस करावं लागेल किंवा करू शकतं, ते तुमच्यावर डिपेंड करता. तर दोन्ही पण गोष्टी फार वेगवेगळ्या आहे. समजलं? इथे रीडआउट पण करू शकता. खूप छान PPT बनवलेली आहे. त्यानंतर जर आपण आता समजून घेऊया ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस ऑफ पॉलिटेक्निक आणि ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस ऑफ 11वी-12वी. ही गोष्ट तुम्हाला अजून जास्त क्लिअर करेल. आय होप. थोडा व्हिडिओ बोर होत असेल, पण हा तुमच्या करिअरचा डिसिजन आहे, तर थोडंसं अजून होल्ड करा स्वतःला आणि व्यवस्थित हा व्हिडिओ बघा. माईट बी मी काही पॉईंट्स मिस आउट करेल तर तुम्ही स्वतः रीड आउट करू शकता. 1 बाय 1 डिस्कस करू. याच्यामध्ये स्टार्ट जॉब झाली तर पॉलिटेक्निकच्या बेसिसवर लवकर जॉब मिळू शकतो. लॅटरल एंट्री आहे तर तुमचं इंजिनिअरिंगचं 1 वर्ष स्किप होतंय. याच्यामध्ये हँड्स ऑन स्किल, वर्कशॉप्स अँड लॅब्स हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण तुम्हाला फक्त थेरीनी शिकायचं, या सगळ्या गोष्टी पण पॅरलली करायच्या. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं बघा, लेस स्टडी प्रेशर ॲज कम्पेअर टू 11वी मला जर विचारणार तर पॉलिटेक्निकमध्ये तेवढं स्टडी प्रेशर नसतात. तेवढे तुम्हाला 5 ते 6 तासाचे क्लासेस करावणे लागत किंवा म्हणू शकतो तेवढं डिफिकल्टी लेवल नसतं. सेमिस्टर वाईज एक्झाम्स असतात, तर तुम्ही व्यवस्थित रिलॅक्समध्ये कन्सिस्टंट जरी अभ्यास केला तर इनफ आहे पॉलिटेक्निकमध्ये. त्यानंतर इंडस्ट्री एक्सपोजर, स्किल डेव्हलपमेंट खूप जास्त होते ॲज कम्पेअर टू 11वी-12वीच्या.
जर बघायला गेलं तर गुड फॉर स्मॉल बिझनेसेस. हां, जर तुम्हाला लगेच बिझनेस किंवा सेल्फ एम्प्लॉईड बनायचं असेल, स्वतःचं काही चालू करायचं असेल व्हेंचर वगैरे, तर तुम्ही पॉलिटेक्निकच्या बेसिसवर करू शकता. 11वी-12वीच्या बेसिसवर नाही करता येईल तुम्हाला. इझी टू अंडरस्टँड आहे ॲज कम्पेअर टू जर बघायला गेलं 11वी-12वीपेक्षा, तर कधी पण म्हणजे मी स्वतः पॉलिटेक्निक केलं, एवढं डिफिकल्ट वगैरे जात नाही. त्यानंतर फोकस ऑन डुईंग नॉट जस्ट मेमरायझिंग. हा पण एक चांगला पॉईंट आहे की जे पण तुम्ही कन्सेप्ट शिकता ते तुम्ही तुमच्या वर्कशॉप्समध्ये किंवा इंटर्नशिप्समध्ये बघू शकता किंवा अप्लाय करू शकता. देन कॉन्फिडन्स आणि एक्सपिरियन्स हा पण एक पॉईंट आहे मित्रांनो. तुम्ही जेव्हा बघाल, समजा समोर जेव्हा जर्नीमध्ये झाली, म्हणून मी पण बघितलं आहे की पॉलिटेक्निकचे जे मुलं असतात ते थोडे मोर कॉन्फिडंट असतात टेक्निकल सब्जेक्ट्सला घेऊन किंवा इंजिनिअरिंगला घेऊन. कारण पॉलिटेक्निक बघा 3 वर्षाचं आहे आणि इंजिनिअरिंग 3 वर्षाचं आहे. तर हे जे पॉलिटेक्निक आहे ना, हे बेससारखं ॲक्ट करते. कारण ऑलरेडी आम्ही सेमिस्टर एक्झाम्स दिलेलं असते, ऑलरेडी आम्हाला सबमिशन काय असतं, इंटर्नशिप्स काय असतात, वर्कशॉप लॅब्स काय असतात, हे सगळं माहीत राहतं. आणि त्याचंच ॲडव्हान्स व्हर्जन जे असतं ते इंजिनिअरिंग असतं. तर थोडे ही मुलं कॉन्फिडंट राहतात सब्जेक्ट्सला घेऊन किंवा एक्झाम्सला घेऊन ॲज कम्पेअर टू 11वी-12वीच्या मुलांच्या कम्पॅरिझनमध्ये. आलं लक्षात? आय होप समजलं असेल. आता बघा डिसएडव्हान्टेजेस थोडे डिस्कस करू की जे की खरंच डिसएडव्हान्टेजेस आहे. ज्यामध्ये लिमिटेड करिअर ऑप्शन आहे. मी ऑलरेडी म्हटलं हा वन वे आहे, इथे बॅकआउट नाही करतायत. हार्ड टू जॉईन टॉप कॉलेजेस हा सगळ्यात मोठा डिसएडव्हान्टेज आहे. इव्हन मी पण जेव्हा पॉलीला ॲडमिशन घेतली होती मला सुद्धा माहीत नव्हतं की पॉलिटेक्निक थ्रू तुम्ही IIT NITला बिलकुल जाऊ शकत नाही. हा एक डिसएडव्हान्टेजेस आहे. लेस थिअरी नॉलेज, कुठे ना कुठे जे थोडे फॉर्म्युलेज म्हणा, कन्सेप्ट्स म्हणा, ते तुम्हाला माहीत नाही होत. कारण तुम्ही लगेच 10वी नंतर पॉलीला चालले जातात. पहिले 2 सेमिस्टर तुम्हाला बेसिक फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स असतं. त्यानंतर लगेच ब्रँचेस सब्जेक्ट येतात. तर तुमचे खूप जास्त ॲडव्हान्स लेवलचे जे कन्सेप्ट्स असतात फिजिक्सचे म्हणा, मॅथ्सचे म्हणा, ते बिलकुल बिल्ड होत नाही. हा पण एक प्रॉब्लेम आहे. त्यानंतर लोअर स्टार्टिंग सॅलरी ते तर राहणारच म्हणा पॉलीच्या बेसवर. स्किल्स आर स्पेसिफिक. ओके, ते स्किल्स स्पेसिफिक राहतं ब्रँच रिलेटेड. हार्ड टू चेंज करिअर, ते तर फ्लेक्झिबिलिटी तर हा पॉईंट लक्षातच घेऊन घ्या, पॉलीच्या बेसिसवर कमी राहणार. देन लेस कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंट, हा पण एक पॉईंट महत्त्वाचा आहे. कारण पॉलीमध्ये तेवढं कॉम्पिटिशन नाही राहत जेव्हा 11वी-12वीच्या मुलांमध्ये राहतं की DPP सॉल्व्ह करायचे आहे, एक्झाम्स द्यायचे आहे, मॉक टेस्ट द्यायचं आहे, 6-6 घंटेचे लेक्चर्स करायचे आहे, हे फॉर्म्युलेज रिवाईज करायचे आहे. हे सगळ्या गोष्टी पॉलिटेक्निकच्या मुलांमध्ये फार कमी बघायला मिळतात तुम्हाला. कारण तिथं सेमिस्टर एक्झाम असते, बऱ्यापैकी 2-3 सेमिस्टर दिला की मुलांना समजून जातं की कसं एक्झाम्सला अपिअर करायचं. त्यानंतर फ्युअर हायर स्टडी ऑप्शन्स, हे तुम्ही ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलेलंच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक्स्ट्रा एफर्ट फॉर एक्झाम्स लॅटर, हा पॉईंट मी व्यवस्थित क्लिअर करतो. बघा, जेव्हा तुम्ही 11वी-12वी करता ना, तर तेव्हा तुम्ही एखाद्या एक्झामसाठी प्रिपेअर करता, तर तुम्हाला समजून जाते की एखाद्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी कशा प्रकारे प्रिपरेशन करायला पाहिजे, मॉक टेस्ट काय असतात, MCQ क्वेश्चन्स कसे अटेम्प्ट करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित झालेल्या असतात. पण तेच पॉलिटेक्निकचा विद्यार्थी काय करतो, 10वी नंतर डायरेक्ट पॉलीला चाललो जातो. तिथे थेरी बेस एक्झाम्स होतात किंवा स्किल बेस एक्झाम्स होतात. तर मुलगा कधी पण कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी प्रिपेअर नाही करत. त्यामुळे काय होतं, जे मुलं पॉलिटेक्निक करून इंजिनिअरिंग करायला येतात ना, त्यांना गेट किंवा जे पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात त्या एक्झाम्समध्ये फार जास्त प्रॉब्लेम जातो. आणि हा प्रॉब्लेम पर्सनली मी पण फेस केलेला आहे. कारण आम्ही कधी कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन केलेलं नसतं. तर आम्हाला थोडं ते प्रिपरेशन करताना कॅट म्हणा किंवा जे पण काही एक्झाम्स होतात तेव्हा फार जास्त डिफिकल्टी फेस करावं लागते. तर हा एक डिसएडव्हान्टेजेस मी पण ऑब्झर्व केलेला आहे. आता आपण समजून घेऊया ॲडव्हान्टेजेस ऑफ, अजून एक डिसएडव्हान्टेजेस आहे पॉलिटेक्निकचा जो खूप जास्त पब्लिकली डिस्कस केला जातो की पॉलिटेक्निकच्या बेसवर जे इंजिनिअरिंगला व्हॅकन्सी असतात किंवा जे सीट्स असतात ते कमी आहे. तर मित्रांनो, हा पॉईंट रिअल आहे की पॉलिटेक्निकच्या बेसिसवर जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंग करायला जाणार तेव्हा लिमिटेड सीट्स असतात, तर कॉम्पिटिशन थोडं वाढून जाते. हा पॉईंट रिअल आहे. ओके, त्यानंतर ॲडव्हान्टेजेस ऑफ 11th and 12th सायन्स. तर आता बघा, ॲडव्हान्टेजेस तर खूप जास्त आहे. याच्यामध्ये आपण मेजर ॲडव्हान्टेज बघू. फ्लेक्झिबिलिटी खूप जास्त राहतं. सोबतच तुमचे पिलर सब्जेक्ट जे आहे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स सारखे ते चांगले स्ट्रॉंग होतात. त्यानंतर तुम्ही IIT किंवा NIT सारख्या कॉलेजेसला अप्लाय करू शकतात, ते पण खूप छान पॉईंट आहे. सोबतच जर तुमचं माइंड चेंज झालं, इंजिनिअरिंगकडे नाही जायचं आहे, तर मग तुम्ही बाकी करिअर ऑप्शन्सकडे पण लगेच स्विच करू शकतात. हे सगळे ऑप्शन्स आहे. सोबत सीट्स खूप जास्त अवेलेबल आहे 11वी-12वीच्या बेसिसवर इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये. 6 तुम्ही ब्रँचेस वगैरे सिलेक्ट केली नसते, तर तुम्ही एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये जर समजा तुम्हाला एखादी नॉर्मलसुद्धा ब्रँच मिळत आहे तर तुम्ही जाऊ शकता. कारण तुम्ही ब्रँच सिलेक्ट केलेली नाही आहे, तर तुम्ही कॉलेज चांगलं मिळत आहे तर ब्रँचसुद्धा कॉम्प्रोमाइज करून त्या कॉलेजला जाऊ शकता, जे की पॉलिटेक्निकमध्ये मोस्टली पॉसिबल होत नाही. आणि त्यानंतर तुमचे थोडे ॲप्टिट्यूड स्किल किंवा प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स वगैरे ह्या चांगल्या डेव्हलप झालेल्या असते ॲज कम्पेअर टू पॉलिटेक्निक स्टुडंट्स. तर हे ॲडव्हान्टेजेस आहे.
डिसएडव्हान्टेजेस काय? फॉर शुअर हाय कॉम्पिटिशन आहे मित्रांनो. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये लेस प्रॅक्टिकल एक्सपोजर आहे, हाय स्टडी प्रेशर आहे, कारण खूप जास्त अभ्यास करावा लागतो, कन्सेप्ट समजून घ्यावा लागतो. नुसतं थेरोटिकल बेस अभ्यास करून चालत नाही. थोडं स्ट्रेसफुल एन्व्हायरमेंट आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की JEE ॲडव्हान्स, इव्हन CET याचं पण डिफिकल्टी लेवल डे बाय डे म्हणजे वाढतच आहे. लॉंगर टाईम टू जॉब, थोडं तुम्हाला 2 वर्ष करून जोपर्यंत तुम्ही ग्रॅज्युएशन करत नाही तोपर्यंत जॉब नाही मिळत. पॉलिटेक्निक नंतर लगेच तुम्ही पॉलिटेक्निक करून सुद्धा जॉब करू शकता जर तुमचं फायनान्शियल जशी सिच्युएशन असेल तर. कोचिंग खूप जास्त गरजेची होती 11वी-12वीमध्ये, आणि आजकाल कोचिंगची फीज आहे ते 1 ते 1.5 लाख पासून, आणि चांगल्या चांगल्या ब्रँडची फीज तर 3 लाख पर्यंत सुद्धा जाते. तर थोडं फीज पण एक पॉईंट असतो. कोचिंग क्लासेस जॉईन करणं गरजेचं असतात. आणि थोडं कॅन बी बोरिंग फॉर द सम ऑफ द स्टुडंट ज्यांना थेरी बेस किंवा खूप जास्त कन्सेप्च्युअल न्यूमेरिकल बेस सब्जेक्ट्स आवडत नाही, त्यांच्यासाठी थोडं डिफिकल्ट प्लस बोरिंग सुद्धा होऊ शकतं 11वी-12वी. ते 11वी-12वीचे काही डिसएडव्हान्टेजेस आहे. आय होप लक्षात आलं असेल तुम्हाला. आता त्यानंतर जर आपण बघायला गेलं कोणासाठी कोणतं ऑप्शन बढी आहे, तर बघा पॉलिटेक्निक कोणासाठी चांगलं आहे? ज्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल हँड्स ऑन वर्किंग पाहिजे, किंवा जेव्हा ज्यांना थेरी बेस्ड सब्जेक्ट्स किंवा थोडे न्यूमेरिकल बेस्ड सब्जेक्ट्स आवडत नाही, त्यांच्यासाठी पॉली चांगलं आहे. ज्यांना असं वाटत असेल की मला लगेच करिअर स्टार्ट करायचं आहे, कुठे ना कुठे मी पण जे डिसिजन घेतलं होतं पॉलिटेक्निक करण्याचा ते असंच केलं होतं की पॉलिटेक्निक करून लगेच जॉब करायचं आणि मग इंजिनिअरिंग वगैरे बघू, पॅरलल झालं तर पॅरलल करू, किंवा मग काही वर्ष जॉब करून इंजिनिअरिंगला येऊया, कारण थोडं फायनान्शियल कन्स्ट्रेंट्स वगैरे असल्यामुळे. तर ते आहे की तुम्हाला लगेच जॉब करायचा असेल तर पॉलिटेक्निक बेस्ट ऑप्शन आहे. त्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की नाही मला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला फेसच नाही करायचं आहे, JEE CET सारख्या एक्झाम्सला फेस नाही करायचं आहे, किंवा मला माहिती आहे ऑलरेडी की मी अकॅडमिक्सली तेवढा चांगला नाही किंवा IIT NITला जाऊ नाही शकत, तर मी ऑलरेडी एक इझियर रस्ता बघतो की जिथे माझा अकॅडमिक्स पण स्ट्रॉंग होईल, प्रॅक्टिकल स्किल्स पण बिल्ड होईल, आणि मी चांगली मेहनत करून पॉलिटेक्निकच्या बेसवर इंजिनिअरिंग चांगलं कॉलेज घेऊ शकतो. तर अशा विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निककडे जायला पाहिजे, आणि या कंडिशनमध्ये झालं पाहिजे. पण इनकेस जर 11th-12th कोणासाठी चांगलं आहे? ज्यांना अजून करिअरमध्ये ज्यांनी फायनल डिसिजन्स घेतलेले नाही, ज्यांना मल्टिपल करिअर ऑप्शन एक्सप्लोर करायचे, ज्यांना कुठेतरी ड्रीम आहे की नाही मला IIT किंवा NIT मधूनच इंजिनिअरिंग करायचं आहे, ज्यांना असं वाटतं माझं न्यूमेरिकल बेस स्ट्रॉंग आहे, मी प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स बिल्डअप करायला पाहिजे आणि मी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम फेस करू शकतो, त्या विद्यार्थ्यांनी 11वी-12वी कडे जायला पाहिजे. आणि ज्यांना थोडं अकॅडमिक चॅलेंजेस आवडतात, कारण कुठे ना कुठे जोपर्यंत तुमचं CET किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये चांगला स्कोर येत नाही तोपर्यंत तुम्हाला चांगलं कॉलेज मिळण्याची पॉसिबिलिटी थोडी कमी असते. तर या विद्यार्थ्यांनी 11वी-12वी करायला पाहिजे. तर आय होप तुम्हाला मोस्टली लक्षात आलं असेल. थोडं थेरॉटिकल मी पण इथे PPTच्या हेल्पने सांगितलं. अजून यावर जर व्हिडिओज लागत असेल तर मी घेऊन येईल विथ द हेल्प ऑफ व्हाईट बोर्ड वगैरे, म्हणजे तुम्हाला अजून काही महत्त्वाचे पॉईंट्स व्यवस्थित सांगू शकेल. पण काही डाऊट्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद, आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या. विश ऑल द बेस्ट.